धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाब्राह्मणो वाच संतमी गुरु राजन बहवो बुद्धिभाषिता यतो बुद्धिमुपादाय मुक्तोटा मिहतां शृणु. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे इकडे यदू आणि अवधूत यांचा संवाद सुरू आहे. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, हे उद्धवा, तुला मी यदू आणि अवधूत यांच्या संवादातून जी पूर्वीची तत्वचर्चा झालेली आहे ती विशद करतो. आणि याप्रमाणे ते सांगू लागले की यदूला अवधूत म्हणतात, मला 24 गुरु मी केलेले आहेत. संतमी गुरु राजन बहवो बुद्धिपाश्रिता. हे सर्व गुरु बुद्धिपाश्रिता, आपल्या स्वतःला विवेकाच्या दृष्टीने आपण तपासून पाहिलं पाहिजे. आपण बुद्धौ शरणम अन्विच्छ, गीतेमध्ये म्हटलंय की माणसाने बुद्धीला शरण गेलं पाहिजे. बुद्धी म्हणजे विवेक. विवेक म्हणजे जी निश्चल बुद्धी आहे, जी कुठेही या ठिकाणी चंचल अशा स्वरूपाची नसणारी जी बुद्धी आहे, जी केवळ परमार्थरत अशा प्रकारची बुद्धी आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन. म्हणून व्यवसायात्मिका म्हणजे एकच एक. ज्याप्रमाणे तैलधारावत असं आपण म्हणू, तेलाची धार जर आपण सोडली तर ती तुटत नसते. पाण्याची धार मध्ये मध्ये तुटते, पण तेलाची धार मात्र अखंड असते. त्याप्रमाणे अखंडानुचरण भगवंताचं जर असेल, अखंडानुसरण भगवंताचं असेल, तर ही बुद्धी अखंडित स्वरूपाची असते. आणि या अखंडित स्वरूपाच्या बुद्धीने, विवेकाच्या बुद्धीने आपण जर या ठिकाणी स्वतःचा विचार केला तर आपल्याला सगळ्या जगामध्ये गुरुत्व दिसेल. अहो, जगातल्या प्रत्येक वस्तूतून काही ना काहीतरी घेता येईल. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्याच्याकडून आपण ज्ञान ग्रहण करतो, काहीतरी तत्व ग्रहण करतो. आणि ही वृत्ती म्हणजे काय? प्रत्येकाच्या मध्ये ही गुरुत्व, ज्ञान, गुण ग्रहण करण्याची क्षमता असावी. मग या ठिकाणी वस्तू जगातल्या अनेक आहेत. या अनेक जगातल्या वस्तू आपल्याला शिकवत असतात, पण त्या आपल्या भाषेत शिकवत नाहीत. आपण समजून घ्यावं लागतं. याला म्हणतात आपण स्वतःच विचार करणे. आपण स्वतः विचार केला म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अर्थ लागतो. यतो बुद्धिमुपादाय. आपल्याला आपलीच बुद्धी आपल्याला नरकामध्ये टाकते. आपलीच बुद्धी आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाते. आपलीच बुद्धी आपल्याला दुःखात टाकते आणि आपलीच बुद्धी आपल्याला सुखात टाकते. म्हणून सुख आणि दुःख हे दुसऱ्यावर अवलंबून नाहीये. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति ती कुबुद्धिरेषा. आपल्याला माहिती, गीतेमध्ये म्हटले भगवंतानी की सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. दुसऱ्याकडून आपल्याला दुःख मिळालं, दुसऱ्याकडून आपल्याला सुख मिळालं हे म्हणणंच चुकीचं आहे. अहो, दुसरे कोणी तुम्हाला देणारे नाहीतच. सुख आणि दुःख हे शेवटी स्वकर्मतंत्र ग्रथितो ही लोक आपल्याच कर्मतंत्राने, आपल्याच कार्याने, आपल्याच केलेल्या गोष्टीने स्वतःला बांधून घेतात. आणि जर आपण चांगलं कार्य केलं असेल तर आपल्याला सुख प्राप्त होतं. जर आपण वाईट कार्य केलं असेल तर त्याचा परिणाम आपल्याला वाईटच भोगावा लागतो. म्हणून दुसरे मला सुख देतात किंवा दुसऱ्याकडून मला दुःख मिळतं हे म्हणणंच चुकीचं आहे. या ठिकाणी ते म्हणतात यतो बुद्धिमुपादाय मुक्तोटाहमिहितां शृणु. आणि अशा पद्धतीने आपण बुद्धीने विचार केला पाहिजे. सारासार विचार याला म्हणतात. आणि याप्रमाणे मी वेगवेगळ्या प्रकारचे गुरु केले. या ठिकाणी काल आपण बघितलं, आकाश हा गुरु आहे, समुद्र हा गुरु आहे. कारण समुद्रामध्ये कितीही पाणी असलं तरी समुद्राला आपली मर्यादा तो कधी सोडत नाही. समुद्रात अपरंपार पाणी असतं पण समुद्र मर्यादा सोडत नाही. तशी माणसाने मर्यादा न सोडली पाहिजे.
जसे श्रीरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे, सगळ्या प्रकारच्या मर्यादा म्हणजे धर्माच्या मर्यादा, पुत्र असेल पती असेल, प्रत्येकाचे धर्म आहेत, पुत्र धर्म आहे, पतीचा धर्म आहे, त्याप्रमाणे सेवकाचा धर्म आहे. आपण प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वागलं, प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागलं, मर्यादा सोडली नाही तर कोणालाच अडचण येणार नाही. आपण दुसऱ्याची मर्यादा या ठिकाणी भंग करतो किंवा मर्यादा अतिक्रम करतो आणि म्हणून दुःख प्राप्त होतं किंवा संघर्ष निर्माण होतो. म्हणून श्री रामचंद्राकडून आपण हा समुद्राचा गुण कोणता, मर्यादा न सोडण्याचा, तो मी घेतला. त्याचप्रमाणे पृथ्वीकडून गुण घेतला तितिक्षेचा, आकाशाकडून गुण घेतला, आकाश पाऊस आला तरी भिजत नाही आणि ऊन आलं तरी सुद्धा ते तापत नाही, निर्लेप आहे. जसा वायू हा देखील सर्वत्र सर्वगहा, सर्वत्र जातो परंतु तो कुठेही थांबत नाही, तो सगळ्या वस्तूमध्ये जातो पण कुठेही लिप्त होत नाही. हा वायूचा गुण या ठिकाणी मी आत्मसात केला. आणि मग आता ते सांगू लागले की मी कबुतराकडून काही गोष्टी घेतलेल्या आहेत. कबूतर या ठिकाणी, कबूतर म्हणजे कपोत, संस्कृतमध्ये त्याला कपोत असा शब्द वापरला आहे. या कपोता संबंधीचं विवरण नाथांनी खूप सुंदर केलेलं आहे. आणि हे विवरण करत असताना मूळ भागवतातला श्लोकच तशा प्रकारचे आहेत की हा कबूतर म्हणजे केवळ नुसता पक्षी नाही आहे, हा कबूतर म्हणजे आपणच आहोत, जीव आहे जीव. प्रत्येक जीव कसा संसारात रममान होतो, एकरूप होतो, याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. या कबुतराचं वर्णन करताना ते म्हणतात, मी कबुतराकडून हा गुण घेतला की कबूतर ज्याप्रमाणे, एक उदाहरण त्यांनी दिलं, कथा या ठिकाणी सांगितली. कोणती, की एक कबूतर होतं. हे कबूतर आणि दुसरी कबुतरी अर्थात नर आणि मादी हे दोघं जण, या दोघांचा संसार चाललेला. अत्यंत एकमेकांच्या विषयीचं अत्यंत प्रेम होतं, कपोतो स्नेह गुणित, दोघांच्या मध्ये इतकी घनिष्ठता, इतकं प्रेम होतं, पती पत्नीचं प्रेम. स्नेह गुण हृदय गृहधर्मिणौ, आणि ती सुद्धा मोठी ग्रहधर्मामध्ये तत्पर होती. हे दोघेही नर आणि मादी, इतका झोकात संसार चाललेला, इतका आनंद दोघांच्या मध्ये वाटू लागला. आणि हे दोघेही आपल्या संसारामध्ये इतके तल्लीन होते की आजूबाजूला त्यांचं लक्षच नव्हतं. दृष्ट्यांग मंगेन या ठिकाणी भागवतकारांनी वर्णन केले आणि नाथांनी सुद्धा वर्णन केले. काय करत होते ते, एकमेकांच्याकडेच पाहत बसायचे, एकमेकांच्या मध्येच तल्लीन व्हायचे. आणि बुद्धिम बुद्ध्या बबंधतु, एकमेकांच्या मध्ये एकमेकांचं रूप, सौंदर्य, पराक्रम, त्याचप्रमाणे त्यांचं वैभव यामध्ये इतके तल्लीन झाले की परस्परांच्याकडेच फक्त बघू लागले. अहो, बाहेर सुद्धा काही बघावं लागतं, बाहेर सुद्धा काही पाहावं लागतं, बाहेरचा विचार करावा लागतो, याचं ज्ञानच नाही. कारण नुकतंच लग्न झालेलं, नवीन नवीन लग्न. आणि या वेळेला आता जीवाच्या दृष्टीने विचार केला तर यांनी घर खरेदी केलं असेल एखादं, त्याचप्रमाणे गाडी घेतली असेल, अहो गाडी आहे, बंगला आहे, आणि दोघं फक्त नवरा बायकोच आहेत. मग काय, दोघांचाही मोठा झोकात संसार सुरू झाला, प्रपंच झोकात सुरू झाला. हा बाहेर जायचा, दोघेही बाहेर जायचे गाडीवर बसून किंवा गाडीमध्ये बसून, आणि पुन्हा आपल्या गाडीमध्ये परत यायचे, आपल्या घरामध्ये यायचे, महालामध्ये बंगल्यामध्ये यायचे आणि परस्परांना प्रेमाने जीव घालायचे. करता 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 शय्यासनाटन स्थान, बरोबर स्नान, बरोबर झोपणे, बरोबर जेवणे, त्याचप्रमाणे बरोबर गप्पा मारणे, सिनेमाला जाणे, नाटकाला जाणे, पुन्हा येणे, इतकं एकमेकांच्या मध्ये घनिष्ठता निर्माण झाली की या प्रेमाला दुसरी उपमा आपण देऊ शकत नाही. हा स्त्री पुरुषाचं प्रेम, पती पत्नीचं प्रेम एकरूप झाले संसारामध्ये. मिथुनी भूय विस्त्रब्धौ या ठिकाणी शब्द वापरलाय भागवतकारांनी, मिथुनी भूय. हे दोघं होते पण ते एकरूप एवढे झाले की दोघांच्या मध्ये अंतरच राहिलं नाही. अंतर किती थोडेसे, अंतर जणू नाहीसे, अंतर किती थोडेसे हृदयाला साहेसे. असं अंतर जवळपास सगळंच संपलं. अहो, जेव्हा हा अंतरपाठ काढला त्याच वेळेस अंतर संपून जातं. अंतर काय राहतं? अहो, या अंतरामध्ये प्रत्येक या नवऱ्याने बायकोला अंतरात ठेवलंय आणि बायकोने नवऱ्याला आपल्या अंतरात ठेवलंय. अंतर म्हणजे मन, मिथुनी भूय. आणि इतका एकात्मता दोघांच्या मध्ये निर्माण झाली की दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांना सुचेना. बाहेर जायचं, घरात यायचं, जेवण करायचं, पुन्हा नोकरीला जायचं, पुन्हा परत यायचं, दोघांनी बरोबर नोकरीला जायचं आणि बरोबर संध्याकाळी परत यायचं. आल्याबरोबर जेवण खाण, त्याचप्रमाणे सकाळचा नाश्ता वगैरे चहा झाला की पुन्हा निघाले.
पुन्हा रात्री परत आले की पुन्हा निद्रा आणि निद्रेनंतर पुन्हा जागृती की पुन्हा निघाले आपापल्या दैनंदिन कामाला. याप्रमाणे मोठ्या झोकात संसार सुरू झाला. आपल्याकडे कुणाचं लक्ष आहे? मरणाचे स्मरण असावे, मरणाकडे सुद्धा लक्ष नाही. आजूबाजूला चोर पाहत असतो की हे किती तल्लीन आहेत, आपल्याकडे त्यांचं लक्ष आहे का? आपल्याकडे दुसऱ्यांचं लक्ष असतं, पण आपलं लक्ष मात्र दुसरीकडे नसतं. चोराचं लक्ष तुमच्याकडे असतं, पण आपलं मात्र लक्ष चोराकडे नसतं. यम यम बांचे तिसा राजन स्तर्प कंपिता. आणि रोज थाटामध्ये काय काय पाहिजे? अहो आपण नवीन घर घेतलंय, मग घरामध्ये काय काय पाहिजे? अहो हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. सगळ्या प्रकारच्या सुखसोयी करून घेतल्या. जे जे वांछील ते तो लाहो. या ठिकाणी वर्णन केलंय त्यांनी. यम यम वांछे तिसा राज. हे राजा, जे जे प्राप्त करायचंय तेवढं सगळं मिळवलं. सगळ्या भौतिक सुख साधनांनी समृद्ध केलं. रोज जायचे मार्केटमध्ये, काय खरेदी करायचंय आज? अहो मोठमोठ्या मॉलमध्ये जायचं आणि हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही म्हणून सगळ्या वस्तू खरेदी केल्या. आणि नंतर तमतम समयन कामम कृष्णेनाप्यजितेंद्रिया. आणि मोठ्या खाणं पिणं झोपणं मजेत सर्व चाललेलं आहे. कपोती प्रथमम गर्भम झालं. किती दिवस झाले हो म्हणले? महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्ष झालं. आणि वर्षानंतर कपोती प्रथमम गर्भम. कपोती ही या ठिकाणी गर्भवती झाली. मग तर काय तिचा लाड सुरू झाला, तिचा थाट सुरू झाला. तिला काय पाहिजे, तिला काय हवं, काय नको विचारू लागले. नवीन नवीन कपडे घेऊ लागले, नवीन नवीन खाद्यपदार्थ खाऊ लागले, बाहेर जाऊ लागले, सिनेमाला जाऊ लागले, नाटकाला जाऊ लागले. त्याचप्रमाणे बाहेरचं खाऊ लागले. तुला आज काय खावंसं वाटतंय? चला. तुला काय लिहावंसं वाटतंय? चला. नवीन नवीन दागिने करू लागले. आणि कपोती प्रथमम गर्भम गृह्णंती काल आगते अंडाने सुषुवे निडे सोबत सन्निधौ सती. आणि तो मात्र मग तर काय क्षणभर देखील तिला बाजूला सोडेना. कारण आता तर ती गर्भवती आहे. बघता बघता तिला हवं नको विचारून तिच्या दैनंदिन गरजा आणि तिच्या मनातल्या इच्छा, कारण मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे अपत्य हे चांगलं होतं. म्हणून ज्याप्रमाणे 4, 5, 6 महिने झाले, 7 महिने झाले, 8 महिने झाले, शेवटी 9 मास परिपूर्ण झाले. आणि 9 मास आणि 9 दिवस झाल्याबरोबर ते शुकाले विजयंत रचिता अवयवा हरे हे झालं. त्या ठिकाणी संतती निर्माण झाली. मग तर काय अधिकच प्रेम वाढू लागलं. अहो प्रेमामध्ये आणखी पुन्हा भरती आली. प्रेमाला दुधात साखर पडली. आता नवीन पुत्र उत्पत्ती झाली, संतानोत्पत्ती झाली, आनंद होऊ लागला. आणि मग या संतान पत्नी आणि आपण यांच्यामध्ये तल्लीन झाला. शक्तीभेर दुर्विभाव्याभे कोमलांग तनुरुहा. आणि मग मात्र तो कोमल अंग, अत्यंत त्या लहान बाळाचं अंग, त्याची कोमलता, त्याच्याबरोबर बोलू लागला, गप्पा मारू लागला, काय काय पाहिजे ते विचारू लागला, तिची चौकशी करू लागला. तिच्या मनाला प्रसन्नता राहील असं वागू लागला. प्रजा अपभूषितो प्रीतो दंपती पुत्रवत सलौ. आणि दोघांचं एकमेकांच्या वरती इतकं नितांत प्रेम वाढू लागलं की दुधावरची साय. याप्रमाणे शृण्वंतो कुटितम तासाम. गप्पा मारायच्या बरोबर, बोलायचं बरोबर, हास्य विनोद बरोबर. शृण्वंतो कुटितम तासाम निवृत्तो कलभाषितही. आणि याप्रमाणे एक क्षणाचाही तिला तो सहवास बाजूला ठेवत नव्हता. बाहेर जायचं, मिळून आणायचं की पुन्हा तिच्या तोंडामध्ये दाणे घालायचे. तासाम पतत्रय सुस्पर्शही. आणि मग नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, त्याला टोचू नये, त्याला काही लागू नये किंवा त्याच्या देहाला काही त्रास होऊ नये म्हणून खाली सुंदर प्रकारच्या अस्तर्ण अंथरलेले होते, शय्यासनं टाकलेले होते, गाद्या गिरद्या टाकलेल्या होत्या. प्रत्युद्गमैर दीनानाम पितरो मुदमापतुः. आणि दोघांनाही पितरौ, दोघांनाही पती पत्नींना एवढा आनंद आला. मुदमापतुः. अहो मुदमाप देवा. मुदमाप शब्द कधी वापरलाय त्यांनी? जेव्हा ब्रह्मदेवानी पाहिलं की माणसाने ही जीव निर्माण केला. या ठिकाणी मिथुन पद्धतीने किंवा मैथुन्य पद्धतीने, ज्याप्रमाणे मिथुन धर्माने त्याने प्रजा निर्माण केली, हे जेव्हा ब्रह्मदेवानी पाहिलं तेव्हा मुदमाप देवा हा असं वर्णन केलेलं आहे की तेव्हा ब्रह्मदेवाला आनंद झाला. इथे तेवढाच आनंद त्यांना झाला. ते म्हणतात बस आता जगाचा आनंद हा माझ्याजवळच आहे. अहो जर सगळं आपण म्हणतो ना स्वर्ग 2 बोट उरे, आता त्यांना स्वर्ग 2 बोट उरू लागला. दोघांचा मत स्नेह वाढू लागला. स्नेहानुबद्ध हृदय विष्णू मायया. भागवतकार म्हणतात विष्णू मायया. नाथांनी सुद्धा असंच वर्णन केलंय. नाथ म्हणतात अहो इतकी एकरूपता दोघांच्या मध्ये निर्माण झाली की आता त्यांना बाहेरचं काही आठवेना. त्यांना फक्त पत्नी आणि पती आणि त्यांचे मुलं
याप्रमाणे करता करता 1 2 3 4 मुलं झाले आणि हे पिलं झाले. इकडे कबुतराला पिलं. हा जीवाचं वर्णन असल्यामुळं मुलं असं आपण म्हणतो. विमोहितो दीनदेह शिशून विविधो प्रजा. आणि मग त्यांच्या पोषणाची जबाबदारी आपोआपच आली. मग ते म्हणायला लागले की चला एकाने काम भागत नाही, मग दोघांनी मिळवायला पाहिजे. हे दोघंही बाहेर पडू लागले आणि मुलांच्या तोंडामध्ये दाणे घालण्यासाठी दोघंही वेळेवर बाहेर पडू लागले, वेळेवर परत येऊ लागले. दोघांनी बरोबर बाहेर पडायचं, बाहेरून घरात यायचं, या मुलांना दाणे द्यायचे. हे मुलं पक्षी बारीक बारीक अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले आपल्या आईबापाची वाट पाहायचे आणि त्या घरट्यामध्ये त्यांचे बारीक बारीक चोंची त्या चूचू चूचू करत समोर यायचे. आई आल्याबरोबर त्याला वाटायचं खायला आणलं बाबा हिने, मग ते चूचू करून समोर यायचा, आ करायचा. आई त्याच्या तोंडामध्ये दाणा द्यायची, पुन्हा परत जायची. मग बाप यायचा, बापही चिवचू करत आल्याबरोबर, चिवचिवाट करत आल्याबरोबर तेही पोरं समोर यायचे. बापानी त्याला दाणे खाऊ घालायचे, पुन्हा ते आतमध्ये जायचे. याप्रमाणे इने जावं त्याने यावं, त्याने जावं इने यावं, त्याप्रमाणे चालू झालं. एकदा जगमतुस्तासा मासन्नार्थवतो कुटुंबिनो तरी तर कान नेतच मी नरतो चेतुर चेरतुष्टिरम. एकदा असंच त्याप्रमाणे तल्लीन झालेले असताना एका व्याधाने पाहिलं की अरे इथे एक घरटय. पहा, मरणाचे स्मरण असावे रामदास स्वामींनी म्हटले ते यासाठी की आपण आपल्याच नादात इतके तल्लीन असतो की मृत्यू किती जवळ आला आपल्याला कळत नाही. तो व्याधाप्रमाणे लपून बसलेला असतो. याप्रमाणे एक व्याध आला आणि व्याधाने पाहिले इथे एक घरटय. या घरट्यामध्ये 2 पक्षी आहेत आणि आतमध्ये बारीक बारीक असणारे पिलं आहेत. बस आपल्याला चांगली शिकार आता साधणार. आणि मग व्याधाने लक्ष ठेवलं. आपण म्हणतो ना की रेकी केली, रेकी. व्याधाने रेकी केली की कुठे काय, कोणत्या वेळेला कोण येतं, कोणत्या वेळेला कोण जातं, रिकामं कोण असतं. याप्रमाणे हे दोघे जेव्हा बाहेर पडले तेव्हा या व्याधाने एक जाळं टाकलं. त्या जाळ्यामध्ये काही दाणे टाकले. ता दृष्ट्वा ताम लुब्ध कष्ट यदृच्छातो वनेचरः जगृहे जालमातत्य तस्वालयंतिके. त्या झाडाच्या बाजूला पलीकडं एका डोलीमध्ये त्याचा आधार घेऊन त्यांनी एक जाळं टाकलं आणि त्याच्यात काही दाणे टाकले. हे दाणे पाहिल्याबरोबर या मुलांना काय माहिती, अज्ञानी चुचू चुचू करत समोर आले. त्यांना म्हटलं अरे हे दाणे खावेत, म्हणून एकाने उडी टाकली. टाकल्याबरोबर ती जाळ्यात पडली. दुसरंही पडलं, तिसरंही पडलं आणि चौथंही पडलं. याप्रमाणे कपोतश्च कपोती प्रजा पोषेस दूध सुकाऊ. आणि मग तेवढ्यात कपोती आली. ही कबुतरीने आली, चिवचिव चिवचिव चिव करत आली. तिला वाटलं आता दाणे खाऊ घालावेत आणि दरवाजात आली तर तिला शून्य ग्रह दिसलं. अरे आपले नेहमीचे चुचुवाट करणारे मुलं कुठे गेले. असं तसं इकडे तिकडे पाहते, दाणा तोंडात तसाच आहे, आतमध्ये असं डोकावते तसं डोकावते, पण मुलं दिसेनात. आणि एकदम खाली मुलांचा आवाज ऐकू आला, चिवचिवाट. पाहिल्याबरोबर अरे 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 आपले मुलं या जाळ्यात पडले. वाईट वाटलं त्याला. आणि तेवढ्यात त्या तानभ्य धावत क्रोशंती रडू लागली, ओरडू लागली. अरे 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 मुलांनो तुम्ही कसे पडलात. तेवढ्यात यांनी बरोबर बाण नेम धरला आणि मारल्याबरोबर ती त्या कपोती खाली पडली आणि स्वयंच्या अबद्धतेशीच्या ती खाली पडल्याबरोबर तिच्या हृदयाला तो बाण लागलेला होता. ती निश्चेष्ट पडली. थोड्या वेळाने हा कपोत आला. तो चू 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 करत आला. त्याला वाटलं आता सगळे मुलं समोर येतील. पाहतात तो मुलं नाही. एकदम शून्य ग्रह दिसलं. एकदम सगळीकडे निवांत निरव शांतता दिसली. तो चकित झाला. इकडे तिकडे पाहिलं, पण आता काय उपयोग होता. त्याची पत्नी आतमध्ये पडली होती, मुलंही आतमध्ये पडलेले. भार्याच्या आत्मसमाम दिनो विललापाति दुःखिता. आणि आपल्या पत्नीकडे पाहिल्याबरोबर इतका विलाप करू लागला, एवढं दुःख करू लागला. अरे 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 रामदास स्वामींनी म्हटलंय ना की एक मरतो आणि दुसरा त्याचा शोक वाहतो. याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या मरणावर रडतो. एक मरतो, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. या ठिकाणी दुसऱ्याच्या मरणावर आपण रडतो, पण आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला उद्या याच वाटेने जायचंय आणि त्यावेळेला रडणारे कोण असतील माहित नाही. तेव्हा भार्यांच्या आत्मसमाम दिनो पाहिलं. अरे 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 दीन वाटलं. तिच्या छातीमध्ये बाण घुसलेला पाहिला. अहो मे पश्चातापाय मल्पुण्यस दुर्मते. अरे 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 माझ्यासारखा दुष्ट मीच, माझ्यासारखा अल्प पुण्याचा मीच. आणि काय मी काय दुःख आता सोसू, मी काय पाप केलं म्हणून माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती आली. अप्तृतार्थस्य कृतार्थस्य. मी अतृप्त आहे. मला अजून चांगला संसार करायचा होता. माझं अजून हे स्वप्न होतं.
माणसाचं स्वप्न काही संपतं का? अहो नुसतं घर घेतलं, दार घेतलं आणि गाडी घेतली म्हणजे सगळं झालं का? त्याला वाटतं नाही आता अजून मोठं होऊ, अजून सगळीकडे प्रसिद्धी मिळू, अजून लखलखाट करू. तो म्हणतो अरे माझं सगळं स्वप्न धुळीला मिळालं. अहो मे पश्चातापाय, मला वाईट वाटू लागलं. अतृप्तस्या कृतार्थस्य, मी अजून अकृतार्थ आहे. मला अजून परिपूर्ण जीवन जगलो नाही. मी अजून प्रपंच पूर्ण केलाच नाही. अर्धवट प्रपंच माझा झाला आणि माझी पत्नी या ठिकाणी पडली. ग्रहस्त्रैवर्गी ओ हता. अरे अरे अरे, असं शून्य ग्रहे माम संत्यज्य पुत्रेश्वर्याती साधुभी. आता या शून्य ग्रहात मी कसा राहू? मी एकटा कसा राहू? माझी मुलं नाहीत, माझी पत्नी नाही. मृत दारो मृत प्रजा, माझी बायकोही मेली, माझे मुलंही मेले आणि आता मला जगून काय करायचंय? आणि असा विचार करता क्षणित एवं कुटुंबे शांतात्मा वनवा रामा पतत्रिवत. तेवढ्यात दुसरा बाण आला आणि दुसऱ्या बाणाने याचा वेध घेतला आणि तोही त्या जाळ्यात पडला. कपोतकान कपोतींच सिद्धार्थ प्रयोग्रहम एवं कुटुंबे शांतात्मा. या ठिकाणी भागवतकारांनी शब्द वापरलाय कुटुंबे शांतात्मा. ही परिस्थिती कोणाची होते? जो केवळ कुटुंबासक्त आहे त्याची होते. जीव हा जर केवळ कुटुंबासक्त राहिला, केवळ प्रपंचासक्त राहिला, जर तो केवळ आपल्या पुरतच बघू लागला आणि बाजूचा ईश्वराचा विचार त्यांनी केला नाही, त्यांनी देवधर्म केला नाही, त्यांनी आपलं पुण्यकर्म केलं नाही, आत्मकल्याण केलं नाही, तर त्याची ही अवस्था होते. एवं कुटुंबे शांतात्मा. या ठिकाणी हा फार मार्मिक शब्द वापरलेला आहे की हा कुटुंबे शांतात्मा जो अशांत आहे त्याला कधीच सुख मिळत नसतं. जो केवळ कुटुंब भरणामध्ये तल्लीन आहे त्याला कधीच सुख मिळत नाही. अवधूत म्हणतात मी हे सगळं पाहत होतो आणि आज आपण या सगळ्या परिस्थितीतून गेलेलो आहेत. करोनाग्रस्ततेच्या वातावरणातूनही आपण गेलो, त्यातली दुस्थिती आपण पाहिली. बघता बघता आपले जवळची मंडळी आपल्याला या ठिकाणी सोडून गेलेली आपल्याला दिसतं. म्हणून आपण केवळ कुटुंबासक्त न राहता, केवळ कुटुंबाभरणातच न राहता, केवळ कुटुंब हेच सर्वस्व न मानता त्या माणसाची दुर्दशा काय होते हे पाहायला पाहिजे. म्हणून कबूतर आणि कबुतरी हे अशा संसारामध्ये तल्लीन, केवळ दाणा पाणी आणण्यामध्ये मशगूल, त्यांना पिलं झाले आणि पिल्यामध्ये आपल्या पिलांचं पोषण भरण करण्यामध्ये तल्लीन झाले. नाथ महाराज म्हणतात की हे संसारी माणसाचं चित्र आहे. केवळ कुटुंबामध्ये जे तल्लीन होतात त्यांचं चित्र आहे. जे आत्मकल्याण करत नाहीत, आत्मकल्याणाचा मार्ग विसरतात, त्यांचं हे चित्र आहे. म्हणून मनुष्याने आपल्या देहामध्येच आत्मोद्धार करावा. केवळ एवं कुटुंबे शांतात्मा द्वंद्वा रामा पतत्रिवत. पक्षाप्रमाणे आपली अवस्था होते. पुष्णम कुटुंबम कृपणाः सानुबंधो वसीदती. ते म्हणतात ग्रहेषु खगवत सक्ताः तमारूढच्युतम विभू. या ठिकाणी जो शब्द वापरलाय ग्रहेषु खगवत सक्ताः, जो आपल्या घरात आपल्या प्रपंचात खगवत सक्ताः या पक्षाप्रमाणे आसक्त होतो. तमारूढच्युतम विभू, जो तमारूढ होतो. तमारूढ म्हणजे या ठिकाणी तम हा शब्द वापरलाय आपल्या सगळ्या ऐंद्रिय लालसेसाठी. कामक्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे तमच आहेत, तमाचेच विकार आहेत. तो तमारूढ जो होतो त्याची अशीच परिस्थिती होते, त्याचा अंत असाच होतो. म्हणून आरूढच्युत म्हणजे पढत मूर्ख. या ठिकाणी पढत मूर्ख म्हणजे काय हो? रामदास स्वामींनी त्याचं वर्णन केलंय मूर्खाच्या लक्षणांमध्ये. काही मूर्ख असतात, काही महामूर्ख असतात आणि काही पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख म्हणजे काय? पढत मूर्ख म्हणजे सगळं कळून सुद्धा आपल्याला वळत नाही, याला म्हणतात पढत मूर्ख. आपण म्हणतो ना कळतंय हो मला पण वळत नाही. म्हणजे काय हो? कळतंय पण वळत नाही. आपण रोज मृत्यू पाहतो पण तरी माणसाला वाटत नाही की मला मृत्यू येईल. तर अमर असल्यासारखं तो वागतो. तो रोज मृत्यू पाहतो, तो रोज लोकांच्या साठी स्मशानात जातो, पण त्याला वाटतं मी येऊ करेल, मी तेऊ करेल, मला थोडंच मरण येणार आहे. अरे मोठमोठे हिरण्यकश्यपासारखी शिल्लक राहिले नाहीत, रावणासारखे महिरावणासारखे शिल्लक राहिले नाहीत. तेव्हा आपली काय स्थिती आहे? आपण तर सामान्य आहोत. परंतु दुसऱ्या माणसाला माणसं पोचवतात आणि मोठ्या थाटात घरी येतात. त्यांना वाटतं बस मी मात्र अमर आहे. वास्तविक त्यांच्या लक्षात येत नाही की मृत्यू त्यांची वाटच पाहत थांबलेला आहे. अशी अवस्था या ठिकाणी याला पढत मूर्ख असं म्हणतात. ज्ञानाचा नुसता गड्डा मिरवणारा केवळ जो शब्दज्ञानी आहे त्याला पढत मूर्ख शब्द रामदास स्वामींनी वापरलाय आणि इथे भागवतकारांनी आरूढच्युत शब्द वापरलाय. तमारूढच्युतम विभू. हा आरूढच्युत आहे. तमरूपी
कामक्रोधरूपी गोष्टीवरती आरूढ झालेला आणि म्हणून तो घसरणारा अशा प्रकारचा आहे. या ठिकाणी एक उदाहरण नाथांनी सुद्धा दिलेलं आहे. ते या ठिकाणी मी मुद्दाम सांगतो की त्याने उदाहरण असं दिलं आहे की एक सर्प आहे आणि या सर्पाने एका बेंडकुळीला गिळलेलं आहे आणि बेंडकुळीला गिळून तो सर्प तोंडामध्ये त्या बेंडकुळीला त्यांनी घेतलंय, पण त्या बेंडकुळीच्या समोर एक मशक फिरतंय आणि त्या बेंडकुळीला असं वाटतं की हे मशक तोंडात यावं. आता कोणती बेंडकुळी? ही सर्पाने धरलेली, सर्पग्रस्त सर्पाच्या तोंडामध्ये गेलेली बेंडकुळी आहे आणि ती त्या मशकासाठी तिची जीव लवलव करायला लागली आहे. याला म्हणतात पडत मूर्ख. अरे तू स्वतःच मरणाच्या तोंडात आहेस आणि तुला आता काय दुसऱ्याच्या सुखात, आपल्या स्वतःच्या ऐंद्रिय सुखाच्या नादी लागून तुला काय मिळणार आहे? तू शेवटी मरणाच्या तोंडातच जाणार आहेस, हे तुझ्या कसं लक्षात येत नाही. ज्याप्रमाणे ते म्हणतात की आपण ग्रहेषु खगवत सक्त मारुड च्युतम विभू, सक्त मारुड च्युतम विभू. आपण जर आसक्त राहिलो तर आपली ही अवस्था होते. म्हणून अवधूत सांगतात, हे राजा, मी अजगराला देखील माझं गुरु केलं. ज्याप्रमाणे हे सगळं कपोताचं मी पाहत होतो आणि नंतर ते व्याधही पाहिला, व्याधाने मारलेला बाणही पाहिला आणि यातून मी कपोताकडून कबुतराकडून हा गुण घेतला की आपण अशा पद्धतीने आसक्त व्हायचं नाही. कष्टी मधुसंची माशी ही जी मोहळाची माशी असते ती मोठ्या कष्टाने मध गोळा करते, पण एके दिवशी एक गृहस्थ येतो, रात्रीच्या वेळेला तो टेंभा लावतो, घोंगडा अंगावर पांघरतो आणि सगळा या ठिकाणी जाळून टाकतो मोहळ आणि सगळ्या माशा जळून जातात आणि मध तेवढा घेऊन जातो. मग इतके कष्टाने मिळवलेला मध शेवटी तो घेऊन गेला की नाही? मग आपण तरी एवढं कष्ट का करा? आपण लोकांसाठी कशाला मिळवा? शेवटी मृत्यू येऊन आपल्याला घेऊनच जाणार आहे. सुखमैंद्रियकम राजम स्वर्गात स्वर्गो नरक एवच. म्हणून मी मधमाशीकडून हा गुण घेतला, त्याचप्रमाणे अजगराकडून गुण घेतला की माणसाने समाधानी वृत्तीने राहावं. सुखमैंद्रियकम राजन स्वर्गो नरक एवच. माणसाला स्वर्ग आणि नरक या दोन्हीकडे एकच प्रकारचं सुख आहे. स्वर्गात काही फार सुख असतं असं नाही आणि नरकात काही फार दुःख असतं असं नाही. स्वर्ग आणि नरक हे दोन्ही सारखेच. यात उदाहरण मुद्दाम देतो. हे उदाहरण प्रचलितही आहे, अनेक लोकांनी ऐकलंय असेल. हे उदाहरण असं आहे की स्वर्ग आणि नरक. आता स्वर्ग म्हणजे अत्यंतिक सुख आणि नरक म्हणजे अत्यंतिक दुःख. उदाहरणार्थ घाण, वाईट, गटार आहे, गंगा आहे, गटारातली, त्याचप्रमाणे विष्ठा आहे, त्याला आपण नरक म्हणू. आणि स्वर्ग म्हणजे गाद्या गिरद्या पलंग, त्याचप्रमाणे तक्के लोड, राजांची जी राजस्थिती आहे किंवा राजगृहामध्ये ज्या पद्धतीने सुख असतं त्याला म्हणून स्वर्ग. तेव्हा गाद्या गिरद्या पलंग लोड तक्के, मोठ्या आनंद, सगळीकडे अत्तर लावलेले आहेत, त्याचप्रमाणे या सुंदर अशा प्रकारचा सुगंध येतोय, शय्या चांगल्या टाकलेल्या आहेत, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, हा स्वर्ग आहे. आणि नरक म्हणजे घाण आहे, विष्ठा आहे, त्याचप्रमाणे बेंदाड आहे किंवा गटार आहे, हा नरक आहे. पण ते म्हणतात स्वर्गो नरक एवच. जीवाला कुठेही टाका त्याला सारखाच आनंद आहे म्हणले, सारखाच आनंद आहे. त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय की एक गुरु महाराज होते, असं उदाहरण आहे. एक गुरु महाराज होते, फार पोहोचलेले होते, अगदी पराकुटीला पोहोचलेले. हे गुरु महाराज हे आपल्या शिष्यांना एके दिवशी त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला. यावेळेला त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवून घेतलं आणि म्हणाले, महाराज, गुरु महाराज म्हणाले, हा शिष्यांनो, मी तुम्हाला आता एक गुप्त गोष्ट अशी सांगतो की मला पुढचा जन्म कळालेला आहे. मी माझ्या दिव्य दृष्टीने माझा जो भविष्यकालीन जन्म आहे तो जाणून घेतलाय. मला एका डुकराचा जन्म मिळणार आहे. सगळे शिष्य म्हणले, काय हो? म्हणले, माझं थोडंसं पातक शिल्लक आहे, तेवढा एकदा जन्म झाला की मी मुक्तच आहे. एक जन्म आहे तेवढा डुकराचा, तेवढा मी जन्माला येणार आहे. पण तुम्हाला मुद्दाम सांगून ठेवतो की आता पुढच्या 2-3 दिवसात माझा मृत्यू होईल आणि माझा मृत्यू झाल्यानंतर याच गल्लीमधल्या एखाद्या डुकरणीच्या पोटी माझा जन्म होईल. आणि माझ्या कपाळाला मी हेही पाहून ठेवलं की मी पांढरा स्वच्छ असेल आणि माझ्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये जे कपाळ आहे त्या ठिकाणी थोडासा एक टिपका असेल, बांडा. आणि असं पिल्लू पाहिलं की तुम्ही समजायचे हे गुरु महाराज आहेत आणि तुम्ही हातात दगड घ्या आणि मला ठार करा आणि म्हणजे मला मुक्ती मिळेल, बस माझा जन्म संपला. शिष्य म्हणले, बर, काही हरकत नाही. याप्रमाणे 8 दिवस झाले, गुरु महाराजांचं निधन झालं.
गुरु महाराजांचं निधन झाल्यावर हे शिष्य शोधतच होते प्रत्येक गल्लीत, कोणती डुकरी नाही, कोणती डुकरी नाही, कोणती डुकरी नाही. याप्रमाणे एका डुकरीणीला हे अनेक पिल्लं झाले, त्याच्यात हे पिल्लू झालं. त्यांनी पाहिलं, सगळ्या शिष्यांनी गल्लोगल्ली धुंडली आणि एका गल्लीमध्ये त्यांना दिसली की डुकरीण आणि हे पांढरं स्वच्छ पिल्लू दिसलं. त्यांनी पाहिलं, अरे डोळ्याच्या मध्ये एक पांढरा बांडा. ती काय म्हणले, अरे हेच आपले गुरु महाराज आहेत. बस त्यांनी ठरवलं आणि हे डुकरीण आणि सगळे पिल्लं आणि पिल्लाचे बाकीचे सगळे भाऊ होतेच ना, भाऊबंद, त्यांच्याबरोबर हे खेळू लागलं त्या बेंदाडामध्ये, त्याचप्रमाणे गटारीमध्ये लोळू लागलं, खेळू लागलं. सर्वांनी पाहिलं, अरे हेच गुरु महाराज आहेत. घ्या रे म्हणले दगड. गुरु महाराजांनी सांगितलंय, दगड घेतले आणि मारायला सुरुवात केली. ते पिल्लू पळू लागलं, ते आईच्या जवळ लपू लागलं. आई त्याच्या अंगावर धावून येऊ लागली लोकांच्या. कारण जेव्हा ही डुकरीण सुद्धा आक्रमक असू शकते, आपल्या पिलाला त्रास झाला तर ती आक्रमक झाली. शेवटी सगळे शिष्य म्हणले, काय करावं, म्हणले आता आपण याला एकटं गाठून मारू. याप्रमाणे एकदा ते निवांत गटारीमध्ये बसले असताना सगळे शिष्य गोळा झाले आणि त्याने दगड मारायला सुरुवात केली. मारता क्षणी त्याला दगड लागला जोरात आणि कळवळलं आणि त्याला मानवी वाचा फुटली. ते म्हणले, अहो मला मारू नका रे म्हणले. शिष्य म्हणले, मारू नका. गुरु महाराज बोलू लागले, म्हणले मारू नका म्हणले. अहो ते म्हणले, अहो गुरु महाराज तुम्ही घाणीत आहात, तुम्ही नरकात आहात, तुम्ही म्हणला होता तुम्हाला ठार मारा. नाही 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 म्हणले, माझा इतका आनंद आता कोणात नाही, मी फार आनंदात आहे म्हणले, फार सुखात आहे. हे गटार म्हणजे माझ्यासाठी गंगा आहे, ही घाण म्हणजे माझ्यासाठी दिव्य आहे, जणू काही मी स्वर्गातच आहे असं वाटतं. वारे वा म्हणले. सांगायचं तात्पर्य असं की स्वर्गो नरक एवच, स्वर्गात काय आणि नरकात काय एकच सुख आहे. ऐंद्रिय सुख तेच आहे. माणसाला पाहण्याचं, ऐकण्याचं, स्पर्शाचं सगळं सुख एकच आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अजगराकडून आपण हे घेतलं पाहिजे की समाधानी वृत्ती माणसाने ठेवावी. म्हणून मी कधी कधी गादीवर झोपतो, कधी पलंगावर झोपतो, तर कधी मी आता रानावनामध्ये उघडा फिरतो म्हणले, मला काही वाटत नाही. कधी कधी मी गादीवर आनंदाने, राजा येतो तो मला घेऊन जातो, पंचपक्वान्नाचं भोजन मला घडवतो, मला तेही आनंदाच वाटतं, तेही मी घेतो, पण तिथे लिप्त होत नाही. पुन्हा परत आलो आणि कधी मिळालं नाही तरी मला काही वाटत नाही. कधी जमिनीवर झोपतो, कधी पंचपक्वान्नाचं जेवण घेतो. त्याप्रमाणे ग्रासम समुष्टम विरसम महांतम स्तोकम हे बाबा यदृच्छयो वा पथितम ग्रसेदा. अजगर, ज्याप्रमाणे अजगर ही वृत्ती आहे. अजगर म्हणजे अजगरासारखं म्हणजे निवांत पडून राहायचं नाही, ही वृत्ती आहे. पण आपण केवळ अजगर म्हणजे जडत्व नाही, अजगर म्हणजे काहीही मिळालं तरी त्यात सुख मानलं पाहिजे. कधी पंचपक्वान्नाचं जेवण मिळेल, कधी उपाशी राहता येईल, परंतु वायू भक्षी असतात हे अजगर. याप्रमाणे यदृच्छये वा पतितम. यदृच्छा म्हणजे तीन प्रकारचे भाग्य असतात. एक परेच्छा प्रारब्ध, एक आपलं प्रारब्ध असतं ज्याच्या आधारावर आपण कर्म वगैरे करतो, त्याला आपण स्वप्रारब्ध म्हणू. दुसरं परेच्छा प्रारब्ध, दुसऱ्यांची इच्छा, हेच आपलं प्रारब्ध. तेव्हा दुसऱ्याच्या इच्छेवर, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे शयिताहा आणि भूर्यानी. मी कधी कधी आनंदाने गादीवर झोपतो तर कधी जमिनीवर झोपतो. त्याप्रमाणे यदि नोप नमेत ग्रासो महाहीर दृष्टभुक. शब्द इथे मोठा मार्मिक वापरलाय. दिष्टभुक, दिष्टभुक तुष्टधीर हम. मी दिष्टभुक आहे म्हणजे दृष्टीने पाहतो आणि समाधान वाटतं. आपलं चुकतं कोणतं? आपलं चुकतं एवढंच की आपण दृष्टीने पाहतो आणि हे आपल्याकडे असावं असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण मॉलमध्ये जातो आणि सगळं पाहतो, या सगळ्या वस्तू आपल्या घरी असाव्यात असं वाटतं. ते म्हणतात नाही, तुम्ही फक्त काय करा, फक्त विंडो शॉपिंग करा. विंडो शॉपिंग म्हणजे पहा, बस आनंद वाटू द्या आणि घरी या. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे अशी वसवस करत गेलं तर आपल्याला सुख मिळणार नाही. कारण वस्तूतून माणसाला कधीच सुख मिळत नाही. जितक्या वस्तू कमी कराव्यात तितकं माणसाला सुख मिळतं. म्हणून ते म्हणतात दिष्टभुक तुष्टधीर हम. दृष्टीने मी संपन्न झालो, दृष्टीने पाहिलं की मला आनंद वाटतो. याप्रमाणे ओजस हो बलयुतम विवृद्धेह कर्मकम. याप्रमाणे शयानो भीत निद्रश्च नेहेतेंद्रियवानपी मुनी प्रसन्न गंभीरो दुर्विघायो दुरत्ययः. याप्रमाणे मी कसा वागतो, मला कसं जीवन कसं जगावं लागतं आणि मी सगळ्यात कसा समाधानी आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे समुद्र हा जसा आपली सीमा ओलांडत नाही म्हणून मी समुद्राकडून हा गुण घेतला.
तसंच मधुमक्षिकेकडून संग्रह न करण्याचा गुण घेतला. संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी, कोण करी घर सोपे माड्या बिबरी वस्ती भरी, अशाश्वत संग्रह कोण करी. संग्रहाचं फार दुःख आहे. या ठिकाणी एक उदाहरण असं आहे की हे घडलेलं उदाहरण आपल्याला माहिती आहे की जे श्रेष्ठ दर्जाचे संत महात्मे यांना सुद्धा कधी कधी प्रारब्ध असतं, प्रारब्धानुसार त्यांचं जीवन असतं, प्रारब्धानुसार त्यांना जन्माला यावं लागतं. म्हणून रोहिदास तांभार यांच्या जीवनातली ही घटना आहे, या संत चरित्रामध्ये आलेली आहे. एकदा घटना अशी घडली की रोहिदास तांभारांचा जो पूर्वजन्म आहे, रोहिदास तांभार म्हणून जन्माला येण्याच्या आधीचा जो जन्म आहे ते फार मोठे महात्मे होते. त्यांचा फार मोठा लौकिक होता आणि जलजलाट होता. त्यांच्याबरोबर अनेक शिष्य असायचे आणि शिष्य प्रशिष्य मंडळी करत 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 ते एका गावी आले. एका गावी आल्यानंतर तिथे त्यांचा मुक्काम महिनाभर होता. आता या वेळेला त्यांना त्यांच्या शिष्यांनी सांगितलं होतं की महाराज मी तुम्हाला तुम्ही एवढे उपकार केले, मी तुम्हाला असे जोडे शिवून देईल म्हणले की बस हे रेशमाचे जोडे मी तुम्हाला करून देईल. अरे वा म्हणले, फारच चांगली गोष्ट आहे, रेशमाचे जोडे, हरणाचं कातडं लावून रेशमाचे जोडे करून देईल. ते म्हणले वा. पण दरम्यान काय झालं, दुर्दैव असं की या महिन्याभरात हे आजारी पडले आणि त्यांना बसली जागा उठवेना. एवढे आजारी पडले की आता अंतक्षण जवळ आला. एवढ्या महिन्याभरामध्ये ते आजारी पडलेले आणि लोक भेटायला येऊ लागले. यावेळेला त्या गावामध्ये एक वेश्या राहत होती म्हणे आणि ती वेश्या आल्याबरोबर रोज दर्शन घ्यायची आणि त्यांना म्हणायची महाराज सावधान. ते म्हणायचे काय, ही वेश्या मला ज्ञान सांगते. ठीक आहे म्हणले, काय म्हणते तर म्हणू द्या म्हणले. लोकाला दररोज दर्शनाला यायची आणि सगळ्यांच्या समोर म्हणायची महाराज नमस्कार, सावधान बर का. तेवढ्यात या महिन्याभराच्या काळात यांच्या शिष्यांनी मोठी सुंदर अशा प्रकारची जोडे तयार केली, हरणाचं कातडं लावून रेशमाचे जोडे तयार केले. पण आता यांना बाहेरही जाता येईना, त्यांना बसली जागा उठवेना, अशक्तता वाढली आणि एवढं जीवन दुर्धर झालं, रोगग्रस्त झालं की काय करावं कळेना. ते म्हणले आता जोडे तर आणलेत, म्हणले समोर ठेवा. समोर एक कोरडा होता, ठेवून द्या म्हणले समोर, मग बघू मला बरं वाटल्यावर मी घालेन. आणि सगळं जोड्याकडे लक्ष, काय जोडेत, काय सुंदर जोडेत, काय हरणाचं कातडं लावलंय, काय रेशमानी गुंफलेत, एकदा पायात घालावेसे वाटतात म्हणले. पण काय करावं, या रोगातून काही बरं व्हायचं लक्षणं दिसेना. शेवटी करता 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 ती मात्र वेश्या दररोज यायची, महाराज सावधान. तो म्हणे हे काय सावधान म्हणते, माझं काय लग्न आहे का काय, सावधान कशामुळं. म्हणले जाऊ द्या, ती काही बडबडती म्हणे, जाऊ द्या, तिला काय स्वतःला म्हणले ती वेश्याच आहे. त्यांनी काही लक्ष दिलं नाही आणि शेवटी यांचा अंत झाला. त्या गावामध्ये यांचा अंत झाला. हे मृत्यू पावले. मृत्यू पावल्यानंतर आता मृत्यूच्या क्षणी यांचं लक्ष त्या जोड्यात राहिलं होतं म्हणे. नंतर यांचा जन्म झाला. यांचा जन्म झाला तेव्हा या वेश्येने यांचा शोध घेतला, यांचा जन्म कुठं झालाय. आणि गेल्याबरोबर पाळण्यामध्ये यांना टाकलेलं होतं. लहानसा मुलगा पाहिला, म्हणले महाराज तुम्हाला मी म्हणले होते सावधान सावधान, तुम्ही पराकोटीला पोहोचला होतात म्हणे, तुम्ही अत्यंत योगी होतात, परंतु योगभ्रष्ट अभिजायते, पण तुम्ही योगभ्रष्ट झालात, तुमचं लक्ष त्या जोड्यात राहिलं आणि रोहिदास तांभार म्हणून ते जन्माला आले. संत चरित्रामध्ये ही कथा सांगितलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की माणसाचा जन्म कशाच्या आधारावर होतो, तर आपल्या कर्माच्या आधारावर होतो. म्हणून आपण कशातही लक्ष द्यायचं नाही, कशामध्येही चित्त ठेवायचं नाही. म्हणून ते म्हणतात की आपण केवळ ज्या संसारातल्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं तर त्या अर्थाने आपल्याला जन्म प्राप्त होतो. म्हणून एवढे मोठे महात्मे सुद्धा शेवटी रोहिदास चांभार म्हणून जन्माला आले, चांभाराच्या जन्माला आले आणि मग नंतर ते मोठे संत झाले, महात्मे झाले. हे महात्मे उगा नाही झाले, पूर्वजन्म होता. असो याप्रमाणे दृष्ट्वा स्त्रियम देवमायाम तद्भावैर जितेंद्रिया, म्हणून माणसाने जितेंद्रिय राहायला पाहिजे, केवळ स्त्रीकडे न पाहता. कारण स्त्रीच्या नादी लागून माणूस स्वतःचं सगळं कर्म विसरतो, धर्मकर्म विसरतो आणि तो प्रलोभित पतंग तमसोग्म पतंगवत. या ठिकाणी दुसरे एक उदाहरण दिले त्यांनी. हे माणूस कशा पद्धतीने स्खलित होतो. ते म्हणतात की मी बालकाकडून गुण घेतला, तो कोणत्याही वस्तूबद्दल तो आसक्त नसतो. तो प्रत्येक वेळेला नवीन वस्तू घेतो. लहान मुलांचं बघा ना, ते आसक्त नसतात कोणत्या वस्तूबद्दल, इतक्या अनासक्त असतात की एक वस्तू त्यांना आणून दिली आणि दुसरी नवीन दिली की ते जुनी टाकून देतात की नवी घेतात.
ही अनासक्त वृत्ती मी बालकाकडून घेतली, म्हणून विद्वांस चरती बालवत असं म्हणतात. ज्याप्रमाणे या ठिकाणी पुष्पेभ्यैव षट्पदा, ज्याप्रमाणे भुंगा हा प्रत्येक फुलामध्ये जातो आणि त्यातला सुगंध तेवढा घेतो. फूल घेऊन जात नाही भुंगा, फक्त सुगंध घेतो. त्याप्रमाणे माणसाने सारं सारं समुद्रित्य, सार तेवढं ग्रहण करावं. सर्वत सार मादा द्या सारंग इव सार भूक, सगळ्यातलं सार ग्रहण करावं आणि असार सोडून द्यावं. संसार हा असार आहे. असारे संसारे क्षणिक सुख सारंग नयना भिसारे कंसारे सतत मग सारे गतवया. हा संसार असार आहे, म्हणून त्या असार संसारातून काय ग्रहण करावं? काहीच नाही, फक्त परमार्थ तेवढा सारभूत आहे. म्हणून मी मधुकर वृत्तीने, मधुकर वृत्ती असल्यामुळं त्याला माधुकरी असं म्हणतात. माधुकरी म्हणजे काय हो? माधुकरी म्हणजे माधुकरी मागणे नाही, माधुकरी म्हणजे मधुकर वृत्ती. आणि ही आपल्यामध्ये बांधण्यासाठी माधुकरी आहे. कशातही चित्त ठेवायचं नाही. कोणाकडे चांगले चांगले पदार्थ झाले म्हणजे त्यांच्याच घरी रोज माधुकरीला जायचं नाही, असा नियम आहे. माधुकरीला कुठे जावं? रोज पंचपक्वान्न मिळतात, चला यांच्या घरी रोज पंचपक्वान्न मिळतं. नाही नाही नाही, घरं बदलायचे सांगितलेत, गावं बदलायचे सांगितलेत. का? तर कुठेही आपलं चित्त राहता कामा नये. म्हणून तत्वग्रहण तेवढं आपलं केलं पाहिजे आपण. ज्या ठिकाणी ते म्हणतात कुरंग पारंग कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हता पंच भिरेव पंच. या ठिकाणी कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग हे 5 यांच्याकडून मी ही गोष्ट शिकलो. काय काय शिकलो? ते म्हणतात शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श हे पंचविषय जे आहेत ते माणसाला आसक्त करणारे. आणि अवधूत म्हणतात हे यदू, ह्या पंचविषयातून माणूस मुक्त झाला पाहिजे. अहो, एकेका विषयाच्या नादी लागून एकेकाची दुरवस्था होते, तर मग 5 विषयाच्या नादी लागलेल्या माणसाची काय अवस्था होईल? कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हता पंच भिरेव पंच. कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग. एक एक उदाहरण त्यांनी दिलंय. कुरंग म्हणजे हरिण. हरिण हे किती चपळ असतं, हरणाला पकडणं मुश्किल आहे, इतकं चपळ असतं. अहो, मोठमोठे वाघ जरी मागे लागले तरी हरिण गठत नाही. का? खूप चपळ आहे. भगवंतांनी त्याला चापल्य दिले त्याच्या स्वसंरक्षणासाठी. पण प्रत्येक ठिकाणी पण आहे. पण काय हो? पण असा आहे की हरिण गाणं दुग्ध आहे. गाणं लागलं की हरिण तल्लीन होतं, जागेवर थांबतो, जागेवर थांबतो गाणं दुग्ध असल्यामुळं. आणि शब्द विषय अर्थात नाद विषय. आणि मग पारधी काय करतो? सुंदर अशा प्रकारचं गाणं तिथे सुरू करतो, पुंगी वाजवायसारखी किंवा बासरी वाजवतो, गाणं सुरू करतो की हरिण त्या ठिकाणी स्तब्ध होतं, शांत होतं आणि उभं राहतं. उभं राहण्याबरोबर त्या हरिणाला जाळ्यामध्ये पकडण्यात येतं. ज्याप्रमाणे हरिण पकडलं जातं. एवढं गतिमान, एवढं चंचल, एवढं मोठं पळण्यामध्ये पटाईत असलेलं हरिण केवळ गानलुब्ध झालं म्हणून पकडलं गेलं. कशाच्या नादी लागला हो? हा शब्दाच्या. शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श हे पंचविषय. यापैकी शब्दाच्या नादी लागून हरिण पकडलं जातं. त्यानंतर मातंग. मातंग म्हणजे हत्ती. हत्ती हा स्पर्शलुब्ध आहे. त्याला एवढा मोठा हत्ती कसा पकडला जाईल हो? म्हणजे हत्ती साखळदंडाने सुद्धा बांधला जात नाही, मग पकडला कसा जातो? ते म्हणतात हत्ती पकडण्याची एक कला आहे. काय करतात म्हणे? एका उंच अशा प्रकारच्या हत्तीणीचं एक प्रतिमा तयार करतात आणि खाली एक खोल अशा प्रकारचा खड्डा खणतात. दरीच असते खाली आणि हिरवळ टाकलेली असते आणि त्याच्यावर हरणी ज्या हत्तीणीचं पुतळा तयार केलेला. हत्तीला असं वाटतं की ही हत्तीणच आहे, म्हणून हत्ती तिच्याकडे स्पर्श लुब्ध होऊन स्पर्श सुख घेण्यासाठी तिच्याकडे जातो. आणि जसा हत्ती तिच्यावरती धडक मारतो, तिच्यावरती उडी मारतो, तोच खाली मोठाच्या मोठा खड्डा, एक या ठिकाणी खोल अशा प्रकारची दरी, या दरीमध्ये तो जाऊन पडतो. कारण खाली खड्डाच असतो, वरतून फक्त हिरवळ लावलेली असते आणि हत्तीणीची प्रतिमा असते. ती खरी हत्तीण नसतेच. आणि तो त्या खड्ड्यात पडल्याबरोबर त्याला बाहेर येता येत नाही आणि साखळ दंडाने हे त्याला बांधतात, म्हणून हत्ती पकडला जातो. केवळ स्पर्शलुब्ध झाला म्हणून तो पकडला गेला. पतंग. पतंग म्हणजे त्या दिव्यावर झेप घेणारा. त्या ठिकाणी दीप शिखेवरी पतंग तो प्रेमेत प्राणाहुती देतो. हा पतंग दिव्याच्या जवळ 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 फिरतो आणि खरं म्हणजे दिव्याचं एवढं आकर्षण त्याला असतं की त्याला वाटतं हा दिवा घ्यावा.
या दिव्याला स्पर्श करावा, पण त्याला कळत नाही की हा दिवा म्हणजे त्याचं जीव घेणार आहे. कारण त्याचे पंख जळून जातात. जसं तो दिव्याच्या जवळ जातो तसं त्याचे पंख जळतात. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाची वरी. या ठिकाणी तो दिव्याच्या जवळ जातो खरा, पण तत्क्षणी त्याचे पंख जळून जातात आणि तो खलास होतो. या ठिकाणी पतंग हा केवळ तो कीटक, त्या दिव्याच्या जवळ तेज लुब्ध होतो, रूप लुब्ध होतो आणि रूपाच्या साह्याने लुब्ध झालेला पतंग त्या ठिकाणी नष्ट होतो. त्याप्रमाणे पतंग नष्ट होतो. मीन म्हणजे मासा. हा मासा तर अत्यंत चंचल आहे. या चंचलत्वामध्ये मासाचं वर्णन केलेलं आहे. आपण म्हणतो ना मकारा दश चंचला, यापैकी मीन म्हणजे मासा. मन, मधुकर, त्याप्रमाणे माकड हे जसं चंचल आहे तसं हा मीन म्हणजे मासाही चंचल आहे. पण हा कसा पकडला जातो ते म्हणतात काही नाही. तो मासा रसलुब्ध होतो. रसलुब्ध म्हणजे रसामध्ये तल्लीन होतो. काय करतात हे जे धीवर आहेत, पकडणारे, जे मासे पकडणारे, ते काय करतात, एक गळाला आमिष लावतात. आमिष म्हणजे मांसाचा तुकडा लावतात आणि तो गळ खाली सोडतात. गळ खाली सोडून ते निवांत बसतात गळ धरून. मासा येतो, त्याला वाटतं अरे चांगला स्वाद लागायला लागलाय, हे मांसाचा तुकडाच आपण घेऊ, म्हणून तो मांसाच्या तुकड्याला त्याने तोंड लावतो. तोंड लावल्याबरोबर त्याचं तोंड त्याच्यात अडकतं त्या गळ्यामध्ये, गळामध्ये, आणि गळ गिळता घसा फाटे असं वर्णन केलेलं आहे. गळ गिळल्याबरोबर त्या मांसाच्या तुकड्याच्या बरोबर तो गळेत तोंडात जातो आणि घसा फाटतो. बस मासा अडकतो त्या गळामध्ये. याप्रमाणे मासाही पकडला जातो. म्हणून ते म्हणतात रसलुब्ध झालेला मासा केवळ आमिषामुळे पकडला जातो. आणि भृंग, कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंगा हता पंच भिरेव पंच. भुंगा सुद्धा तो कसा पकडला जातो म्हणे भुंगा. ते म्हणतात काय सांगावं, हा भुंगा गंधलुब्ध होतो आणि गंधलुब्ध होऊन तो फिरत 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 एका कमलिनीमध्ये जातो. आता हा भुंगा खरं म्हणजे कमलिनीत गेल्याबरोबर संध्याकाळच्या वेळेपर्यंत तो थांबतो आणि जशी संध्याकाळ होते, सूर्यास्त होतो, कमलिनी मिटू लागते. पण तो मात्र आतमध्ये तसाच रसामध्ये तल्लीन होतो. रस चाखण्यामध्ये एवढा गुंग होतो की त्याला कळतच नाही ही कमलिनी मिटली आहे. परंतु मिटलेली कमलिनी हळूहळू पूर्णपणे मिटून जाते आणि आज भुंगा गुदमरतो. काव म्हणले भुंगा एवढा नाही काष्ठाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, अहो काष्ठाचा गुमान नाही, जो मोठमोठे लाकडं फोडतो. आपण म्हणतो ना दारुभेद निपुणो पिषडंघ्रीही. दारुभेद, मोठमोठे लाकडं फोडणारा भुंगा हा कमळाच्या पाकळ्या फोडू शकत नाही का? नाही म्हणे. का नाही? अहो त्याचं कारण प्रेम असतं. प्रेम, या प्रेमामुळं तो कमळाची पाकळी तोडू शकत नाही. प्रेमाची ताकदच अशी आहे की माणूस सगळं काही करू शकतो, परंतु प्रेमाचे धागे तोडू शकत नाही. याप्रमाणे हा भुंगा त्यात अडकतो, रात्रभर त्याच्यात राहतो, शेवटी त्याचा मृत्यू होतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणे सकाळी, कवींनी वर्णन केले, कवी म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी हत्ती मोठा धावत 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 तिथे येतो. त्या तळ्यामध्ये आल्याबरोबर हत्तीचा आनंद काय, पाण्यात डुंबणे हा हत्तीचा आनंद. तो पाण्यात डुंबता डुंबता त्या कमळाला उचलतो, आपल्या सोंडेने उपटतो आणि आकाशात देतो फेकून. त्या कमळाला आकाशात फेकून दिल्याबरोबर कमळ उमललेलं असतं. कमळाला आकाशात फेकल्याबरोबर त्यातला भुंगा हा त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडतो. कमळही तुटतं आणि भुंगाही त्या ठिकाणी मेलेला भुंगा पडतो. हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. कवीने म्हटलंय, अगं नलिनी, अगं हे कमलिनी, तू काय केलंस? तू स्वतः तर या ठिकाणी नष्ट झालीस, परंतु तू एका भुंग्याला देखील नष्ट केलंस. काय वाईट अवस्था झाली. म्हणून ते म्हणतात एका विषयामध्ये अडकलेल्यांची ही अवस्था होते. माणूस तर 5 विषयात अडकलाय, मग माणसाची काय दशा होईल. आणि मग या ठिकाणी ते म्हणतात म्हणून मी या 5 जणांना गुरु केलं. कोणत्या? कुरंगाला गुरु केलं, मातंगाला केलं, पतंगाला केलं, मीन म्हणजे माशाला केलं आणि भृंगाला केलं. त्याप्रमाणे आणि ठरवलं की कशात दुग्ध व्हायचं नाही. हे 5 विषय माणसाचे, एकेका विषयाने जर एक प्राणी या ठिकाणी स्वतःच्या जीवनाला मुकत असेल तर 5 विषयामध्ये जो तल्लीन आहे. पण या ठिकाणी ते म्हणतात माणसाची अवस्था काय होईल. हता पंच भिरेव पंच. माणसाची दुर्गती कशी होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून मी या सगळ्यापासून दूर राहायचं ठरवलं. आता यानंतर पिंगला वेश्या,
त्याप्रमाणे कुमारी आणि शरकृत यांचं जे विवरण ते करतील आणि यांच्याकडून काय काय गुण घेतला आणि त्यांना कसं कसं गुरु केलं याचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरते हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.